रूपी वसा हा, पुढे चालवू हा आम्ही वारसा. दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण डॉक्टर मानसीज लाईफ मंत्रा यामध्ये एक वेगळा एपिसोड घेऊन आलेलो आहोत, कारण दिवसच असा खास आहे की दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वती पूजन करत असतो आणि ठाण्यामध्ये गेल्या 30 वर्षांपासून अशी एक नर्सरी होती की जिथे विद्येचं ज्ञान लुटलं जातं. अशा सुरेखा चिकटे मॅडम आणि प्रज्ञा चिकटे मॅडम आज आपल्या इकडे आलेले आहेत. खास त्यांचं मी मनापासून बाई तुमचं स्वागत करते. तुमचे असेच भरभरून आशीर्वाद आमच्यावर कायम राहू देत. मित्रांनो, आपण नवरात्रीमध्ये देवतांची पूजा करत असतो. म्हणजे आदिशक्ती जी कुलस्वामिनी आपली असते तिची मनापासून आपण आराधना करत असतो की या नवरात्रीमध्ये तिच्यामध्ये तो अंश जागृत असतो आणि म्हणूनच आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरत असतो की त्यातनं ती आपल्याला आशीर्वाद देत असते. आपण सतीची गोष्ट तर ऐकली असेल की शंकर जो होता तिचा पती होता, पण तिच्या वडिलांना शंकराविषयी म्हणजे तो आपला जावई असू नये असं वाटायचं, म्हणून त्यांच्याकडून सती जेव्हा तिकडे उपस्थित असते तेव्हा शंकराचा अपमान केला जातो आणि त्याच्यावरती वडिलांवरती चिडून त्या होमकुंडामध्ये ती उडी घेते आणि मग जे काही शंकर रागवतात आणि मग त्यानंतर सतीचे अवशेष जिथे जिथे पडले तिथे तिथे ही शक्तिपीठं निर्माण झालेली आहेत. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की आपली जी 3.5 शक्तीची पीठं आहेत तिथे आपल्याला दर्शन घेण्यासाठी वर्षातनं एकदा तरी निश्चित जायला हवं की ती शक्ती, ती पॉझिटिव्हिटी आपण आपल्या घरी घेऊनच असतो. शिव आणि शक्ती ह्या दोघांपासूनच प्रकृती निर्माण होत असते आणि म्हणून शिव आणि शक्ती हे एकत्र असणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपल्याकडे जे गेस्ट स्पीकर आलेले आहेत चिकटे मॅडम, की त्या दोघींविषयी सांगायचं झालं तर माझा मुलगा अनिश धामणकर हा त्यांच्या शाळेमध्येच शिकलेला आहे आणि त्याला आज काही ज्या सगळ्या चांगल्या सवयी आहेत त्याची सुरुवात ही जॉय नर्सरीमुळेच झालेली आहे असं मला वाटतं. कारण तिकडचं एक जे वेगळं वलय होतं ते मनापासनं खूप मुलांना घडवणारं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना कुंभार कशी मातीची मडकी घडवत असतो तसं बाईंनी ह्या मुलांना घडवलेलं आहे आणि मला खूप छान वाटतंय की बाई आज आपल्या इथे आलेल्या आहेत. तर आता आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात करूया. बाई, सगळ्यात पहिले मला सांगा की आज म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला की आज मुलांविषयी तुम्हाला भरभरून बोलायचं आहे, की तुमचे अनुभव, की आज आपण म्हणतो ना की एक एंटरप्रेनरशिप, उद्योजकता ही वेगळ्या मार्गाने तुम्ही प्रूव्ह केलेली आहेत. म्हणजे निरपेक्षता त्याच्यामध्ये होती. तर जॉय नर्सरी सुरू करावी आणि जॉय नर्सरी हे नाव तुम्ही का दिलं? जॉय नर्सरी नाव पहिल्यांदा का दिलं मी सांगते की इथे मुलांनी येऊन आनंदात राहावं आणि आनंदात शिकावं याच्यासाठी म्हणून आम्ही त्याला जॉय नर्सरी नाव दिले की इथे कुठल्याही प्रकारचं मुलांना टेन्शन नको, हे आमचा पहिला मूळ उद्देश होता. खरंच. आणि काय झालं की आम्ही लग्नाच्या अगोदर मी पण सर्व्हिस करत होते, पण घरातल्या अडचणींमुळे मला नोकरी पुढे कंटिन्यू नाही करता आली आणि ही सुद्धा BA BEd झालेली होती. त्याच्यामुळे आम्ही दोघांनाही, आमचे सासू आणि सासरे दोघेही पेशंट असल्यामुळे आम्हाला घराच्या बाहेर जाऊन काहीच करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग मी कोर्स केला होता असाच मजा म्हणून खरं. पण मग खाली आमच्याकडे जागा पण होती, ही पण माझ्या मदतीला होती. मग आम्ही ठरवलं की चला आपण शाळा चालू करूया. पण मग लहान मुलांचीच म्हणजे आवड पण होती आम्हाला आणि म्हटलं 1-2 तास आपण देऊ शकतो बाहेर तेवढे. बरोबर. म्हणून आम्ही ही खरं नर्सरी चालू केली की पूर्ण वेळ आम्हाला म्हणजे घरात पण देता येईल आणि दोन्ही गोष्टी आम्ही ॲडजस्ट करू शकू. आणि त्यामुळे आमची ही 88 साली आम्ही मग चालू केली होती नर्सरी. बाहेर कुठे जाऊन आम्हाला जायचं नव्हतं, कारण आम्ही बंगला होता आमचा, त्यामुळे तिथेच आम्ही खाली सुरू केल्यामुळे असं लांब कुठे जाऊन आम्हाला जायची जरूर पडली नाही. जागा असल्यामुळे तो मोठा प्रश्न आमचा. इच्छा पण पूर्ण झाली आणि कर्तव्य पण करता आलं. म्हणजे अशी दोन्ही गोष्टी. काही अडचण आली तर परत लगेच आम्ही वरती जाऊ शकत होतो. कारण आमचे सासरे जवळजवळ 29 वर्ष पॅराप्लेजिक पेशंट होते आणि सासूबाई सुद्धा आमच्या पॅरालिसिस त्यांना झालेला होता. त्यामुळे त्या दोघांचं सगळं करून म्हणून आम्ही वेळ पण मग 11 ते 1 अशी ठेवली
की त्यांचं सगळं आवरून मग आम्ही आपोआप म्हणजे खाली तेवढेच वेळ देऊ शकत होतो. खरंच बाई, ही वेगळीच गोष्ट आहे की ही एनर्जी तुमच्यामध्ये येणं, म्हणजे आपण म्हणतो ना की इच्छा तेथे मार्ग, किंवा आपल्याला एखादी गोष्ट ध्येयाने करायची असते तेव्हा ते आपल्याकडनं सहज शक्य होतं. बरोबर. आणि कौतुक असं वाटतं की तुम्ही दोघी जावा जावा असून बहिणींसारखं प्रेम तुमच्यामध्ये आहे, की एकमेकींना तुम्ही दोघींनी जो खंबीर सपोर्ट दिलाय त्यामुळेच आज मला हे शक्य झालंय असं वाटतं. खरंच आहे. की तुमचं एकमेकींवरचं जे प्रेम आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या मुलांची काय ह्याबद्दल रिॲक्शन होती की आई शाळा सुरू करतेय? हां, आई शाळा सुरू करते म्हटल्यावर मुलं, त्या माझ्या मुली दोघी शाळेतच जात होत्या. पण त्यांना म्हणजे छान वाटलं, म्हणजे असं आई काहीतरी वेगळं करते म्हणून थोडे. आणि बाकीच्यांनाही सगळ्यांना वाटलं की चला 2 तास यांचे जरा वेगळ्या वातावरणात आणि जात आहेत. त्यामुळे त्या खुश म्हणजे होत्या. एकंदरीत सगळ्यांचा उत्साह द्विगुणित हो, झालेला हो, होता की अगदी. सगळेच आनंदी होते की हो. शाळा एक वेगळंच आहे ना बाई, हे हो, वलय हो. की एवढी लहान मुलं आपल्याकडे येणार. म्हणजे हो. आणि वयोगट तुम्ही असा निवडलेला की अगदी लहान लहान मुलं की ज्यांना हो. खरंच काही समजत सुरुवात नाहीये, त्यांची म्हणजे की त्यांची ना. प्रथम गुरु आईच होती आणि त्याच्यानंतर जे शिकवणार हां, होतात ते बरोबर. तुम्ही होतात. तर मग शाळेमध्ये बाई तुम्हाला कसं वाटायचं, म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टी की तुमचा पॅटर्न कसा होता सुरुवातीपासून, म्हणजे ते 2 तास तुम्ही कसे घालवायचात मुलांबरोबर, हो. की त्यांना शिक्षण पण द्यायचं होतं आणि सर्वांगीण विकास करायचा हो, होता. हो. आणि दुसरं म्हणजे ते करताना असं कधी व्हायचं का की अरे किती गोंगाट चाललाय, कसं शांत राहायचं, कारण आज घरी पेशंटचं सगळं करून तुम्हाला यायचं होतं, घरचं आवरून, म्हणजे असं वेगळं होतं. मग हे कसं हँडल करायचं दोघी? खरं सांगू का, आम्हाला एक तर मुळात आवडही होती. आणि त्यामुळे काय झालं की मुलं आमच्या शाळेत, आमचं म्हणजे सकाळ मुलं आल्यानंतर सुरुवातीला आमची प्रार्थना आहे ते सगळं असायची. त्याच्यानंतर आम्ही मग एक्झरसाईज घ्यायचो मुलांकडनं. किती छान. आणि मग त्याच्यानंतर कारण हल्ली ते एक फार कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे मुलांना थोडं त्याचं पण आपण हे प्रेम. करावं, प्रेम निर्माण करावं. एक्झरसाईज घ्यायचो, मग त्याच्यानंतर गाणी गोष्टी असं हे करत करत आणि मग नंतर जरा अभ्यासाचं. आणि प्रत्येक दिवशी आम्ही असं वेगवेगळं ठरवलेलं होतं. अच्छा. आज हे शिकवायचं, उद्या ते शिकवायचं, परवा ते शिकवायचं. आणि प्रत्येक शुक्रवारी आम्ही टॅलेंट डे म्हणून ठेवलेला हां, होता. अच्छा. आणि त्यावेळेस आम्ही काय करायचो की मुलांना हां. त्यांना जे काही येत असेल, गाणं येऊ देत, डान्स येऊ देत, काय गोष्ट काय ते तोडकी मोडकी जे काही त्याला सांगायचंय ते त्याला आम्ही तिथे आणि माईक द्यायचो आणि माईक समोर उभं राहून त्यांना आम्ही काय करायला, बोलायला लावायचं. म्हणजे स्टेज हो. डेअरिंग हां, त्यांच्यामध्ये stage. डेव्हलप व्हायला हां. पाहिजे. हो. म्हणजे बघा किती सखोल विचार दोन्ही हो. बाईंनी केलेला आहे. समोर उभं राहून बोलणं, ह्याला एक मग पहिले मुलं लगेच बोलायची हो. असं? नाही, थोडंसं कधी काय काय वेळेला काय मुलांना अट्रॅक्शन त्या माईकचं असायचं ना, हां. त्यामुळे मुलं मग लगेच पुढे येऊन लगेच चला मी बोलणार. मग ते काही पण बोलायचे, पण बोलू देत. बोलायचं. म्हटलं येतोय ना, ते बोलतोय ना, ते महत्वाचं. त्यामुळे ते पण त्यांच्यामध्ये हळूहळू ते पण आम्ही डेव्हलप करायचो असं. त्यामुळे आणि मग नंतर टिफिन टाईम आमचा असायचा. अच्छा. टिफिन टाईममध्ये आम्ही शक्य होतं मुलांना भरवायचो. प्रत्येक टीचरच्याकडे 7-8 मुलं अशी बसलेली असायची. आणि जी मुलं हाताने खात नाहीत, आणि आम्ही कंपल्सरी पोळी भाजीच आणायला सांगितलेली असल्यामुळे काय व्हायचं की पोळी भाजी मुलांना शक्यतो नको असायची ना. असते, बरोबर. त्यामुळे ती त्यांना मेन सवय लागायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळ्या टीचर्स असायचो, प्रत्येकीच्या जवळ अशी मुलं त्यांच्या भोवती बसून त्यांना आम्ही डबा भरवायचो. आणि मग ती जी हाताने खाणारी मुलं असायची ना, त्यांना पण वाटायचं की आपल्याला टीचरनी जरा भरवावं. आणि मग ती पण मग हळूहळू काय करायला लागली, येऊन बसायला लागली. पण त्याच्यामुळे त्यांना जी पोळी भाजीची जी सवय सवय लागली लागली. ते अजूनही पालक आम्हाला भेटले की म्हणतात ती तुम्ही जी सवय लावली आहे ती अजूनही तो पोळी भाजीच मागतो, कधी ब्रेड सुद्धा मागत नाही. आणि म्हणजे ती सवय आपल्या छान. घरचं जे असतं हम्म. त्याची तुमची चव डेव्हलप व्हायला पाहिजे ना. हो. बरोबर आहे. हा, म्हणजे बाहेरचं त्याचं अट्रॅक्शन जास्त असतं. खरंय. पण घरी जे बनवतो पोळी भाजी ती खाल्ली तर त्याचं जास्त म्हणजे बाई किती तब्येतीच्या छान दृष्टीने एका वगैरे- ओळीत सांगितलंय की हो. तुमच्या घरची चव हां. ही तुम्हाला हां. म्हणजे सवयीची बरोबर. व्हायला हवी. हो. आणि मला असं आठवतंय की जेव्हा अनिश लहान होता तेव्हा प्रज्ञा टीचर, म्हणजे त्या सर्कलमध्ये अनिशच्या प्रज्ञा टीचर असायच्या. तर अनिश आज घेवड्याची भाजी खातो, फरसबीची भाजी खातो, गवारीची भाजी खातो, याचं 100% क्रेडिट जॉय नर्सरीला आहे. आणि अनिश, प्रज्ञा टीचरनी मला आज पोळी भरवली, तो इतका खुश असायचा. हो. आणि म्हणजे मला हा फरक ह्या शाळेत खूप जाणवला की जी आत्मीयता
जे प्रेम त्यांना मिळायचं. लहान मुलांना खूप निरागस असतात, त्यांना व्यवस्थित कळतं की आपण कोणाकडनं खायचं, कोणाकडनं नाही खायचं, किंवा कोण आपल्यावर खरं प्रेम करतं. हो. तर असं ते कोणाकडनंही खाणार नाहीत, ते रडले असते, पण त्या प्रेमाने, म्हणजे आजीच्या प्रेमासारखं हां. प्रेम तुम्ही त्यांना द्यायचात. म्हणजे योग्य वयामध्ये योग्य संस्कार त्यांच्यावर तुम्ही केलेले आहेत. की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक वयामध्ये एक विशिष्ट संस्कार सांगितलेले आहेत. बरोबर. अन्नप्राशन संस्कार आपल्याकडे जे 16 संस्कार अगदी सांगितले बरोबर बाई, तेच. त्याच्यासाठीच त्याच्यासाठीच आहेत. आणि तुम्ही तुमच्या जॉय नर्सरीची रेखाटणीच अशी केलेली की त्याच्यामध्ये हे सगळं तुम्ही फिक्स केलेलं होतं. आणि आपोआप येत होतं ते, म्हणजे त्यासाठी वेगळं काही असं करावं लागलं नाही. मुलांच्या म्हणजे टिफिन खायला बसायच्या जागा सुद्धा प्रत्येकाच्या ठरलेल्या म्हणजे असं कोणी हात लावलं, दुसऱ्याने टीचरला हात लावलं सुद्धा त्यांना चालेल, माझी टीचर माझी टीचर. म्हणजे ते प्रेम खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपण म्हणतो आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर मला असं वाटतं चांगले संस्कार आणि प्रेम, की जे जॉय नर्सरीनी दिलेले. आणि त्याचबरोबर अभ्यासही बाई तेवढाच परफेक्ट होत असेल ना. अगदी. म्हणजे आम्ही सांगतो ना की आम्ही एक एक वार जसे ठरवून ठेवलेले होते की आज आम्ही काय आता राईम्स शिकवणार आहोत, तर राईम्सचं सगळं, मग एक दिवस लिखाण, एक दिवस ड्रॉइंग, एक दिवस, म्हणजे असं प्रत्येक वारी आम्ही एक एक ठरवलेलं असल्यामुळे काय व्हायचं की ते वेगवेगळं दर दिवशी त्यांना वेगवेगळं काहीतरी शिकायला पण मिळायचं मुलांना, आणि नवीन नवीन शिकलं जायचं त्यांच्याकडनं. आणि विशेष म्हणजे बाई इंग्लिश बरोबर तुम्ही मराठी बालगीतं पण शिकवायचात. हो, हो. म्हणजे मला अजूनही एवढं छान वाटतं की मुलांना ती मराठी बालगीतं, एखादं बाई छोटंसं काही असा अनुभव आहे का मुलांचा की एखाद्या मुलांनी पटकन ते छान म्हणून दाखवलं? हो हो, अगदी. मुलं ना इतके पिकअप, आणि आपली मातृभाषा केव्हाही आपली लगेच आपण पिकअप करत असतो ना, त्यामुळे मातृभाषेतले श्लोक म्हणू नका, गाणी म्हणू नका. आणि आम्ही शुक्रवारी जो टॅलेंट डे ठेवला होता ना, त्या दिवशी सुद्धा आम्ही आठवड्याभरात जे गाणी, कविता जे काही शिकवलेलं असेल ना, ते काहीतरी म्हण, पण प्रत्येक मुलाला आम्ही ते म्हणायलाच लावायचं. आणि त्यामुळे ते आठवड्याभरात कानावर पडून पडून तो मूल इतकं व्यवस्थित त्या दिवशी, त्या शुक्रवारी आम्हाला कविता म्हणा, गाणं म्हणा, जे काय असेल ते व्यवस्थित छान म्हणून दाखवायचं. आणि आपल्या इथे म्हणजे जॉय नर्सरीमध्ये मी बघितलंय की पोएम रिसायटेशन ही कॉम्पिटिशन जेव्हा असायची, तेव्हा मला इतकं छान वाटतंय की त्यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत मुलांना म्हणायला सांगितलं, की त्यांच्यामध्ये देशभक्तीचं जे प्रेम हे रुजायला पाहिजे. आणि सगळ्या मुलांचं पाठ होतं, 4 वर्षाची मुलं हे म्हणत होती. हो ना, अडीच तीन. हो, ती मुलं सुद्धा हे म्हणत हो. होती. तर इतकं छान वाटलं की हे असंच आपल्याकडे खरं म्हटलं तर प्ले ग्रुप किंवा नर्सरी ह्यामध्ये याच धाटणीचं शिक्षण खरं म्हटलं तर मिळायला हवं. बाई तुम्ही, आम्ही ज्या स्पर्धा घ्यायचो हा, त्यासाठी म्हणजे आम्ही तर रोजच असायचो ना, मग आम्ही परीक्षक नेहमी दरवर्षी प्रत्येक स्पर्धेला वेगवेगळे परीक्षक आम्ही बोलवले. बाहेरचे बोलवायचे. बाहेरचे परीक्षक म्हणजे त्यांना असं आपण आपल्या वाटलं, मुलांना जज काही त्यांच्यावर फॅसिलिटी नको व्हायला, म्हणून आम्ही बाहेर ते बोलवायचो. आणि त्यांना परक्यासमोर म्हणून दाखवणं हे सुद्धा अगदी यायला खूप पाहिजे. मोठा पॉइंट आहे की आज स्पर्धेला आम्ही वेगळा परीक्षक. आणि मुलं काय करायचे, लाजतात दुसऱ्यांसमोर बोलायला, ते पण त्यांचं ते कमी होऊन स्टेज डेअरिंग डेव्हलप स्टेज होतं. आणि बाई तुम्ही वेगवेगळ्या ट्रिप्स पण काढायचात, मुलांचे वाढदिवस साजरे करायचात, आणि तुमचं गॅदरिंग, तर त्याविषयी पण आम्हाला सांगा. मुख्य म्हणजे वाढदिवसाचं मी सांगते की म्हणजे रेखा टीचरने केलेला केक, जे मोठे मोठे मुलं आहेत आतापर्यंत, ते सुद्धा हा केक रेखा आणि आम्हाला तुमचा केक पाहिजे. खरंच इतकं प्रेम, अगदी. म्हणजे बाई स्वतःच्या घरी आणि घरीच करायचं. आणि रव्याचा आय थिंक मैदान असायचा ना त्याच्यात. आपल्या घरचंच लोणी, असं आयसिंग सुद्धा लोणी आणि साखर, म्हणजे असंच आम्ही ते करायचो. त्यामुळे तो घरचा केक. ताकातलं जे लोणी असतं आपल्या घरच्या ताकातलं, त्या लोण्याचंच आयसिंग वगैरे अजूनही मुलांना तो केक आठवतो. हो, मोठे मोठे आहेत ज्यांचे लग्न झालेले आता, त्या मुलांना सुद्धा केकची आठवण येते. हो ना. आणि काही सांगतात रेखा आंटीचा केक जगातला 1 नंबरचा केक आहे, एवढं म्हणजे ते मुलांना त्याचं. मी पण एकदा एक तुकडा खाल्लेला आहे. आम्ही पेरेंट्सना द्यायचोच, म्हणजे ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या घरी एक असा पीस द्यायचोच. आणि मी कायम म्हणते अनिश, आता आपल्याला असा केक परत बाईला द्यायला सांगायला हवा, इतका छान केक असायचा. आणि मग ट्रिपला कसं असायचं बाई? ट्रिपला सुद्धा आम्ही घेऊन जायचो. आणि मग आम्ही काय करायचो, पालकांना पण घेऊन जायचो. कारण हल्ली काय आहे, पालक आणि मुलांचं सुद्धा काय नोकऱ्या करणाऱ्या असतात, आणि म्हणून आम्ही काय ठेवायचो, मुद्दामून रविवारी ट्रिप ठेवायचो की ज्यावेळेस पालक, आई बाबा दोघं आले तरी आम्ही सगळ्यांना घेऊन जायचो.
आणि आपल्या जवळच आपल्या ओवळ्याला तिथे आम्ही घेऊन जायचो. हो, अच्छा. श्रद्धा गार्डनमध्ये. मस्त. कारण खूपही लांब न्यायचं एवढ्या छोट्या मुलांना, बरोबर आहे. ते पण एक थोडं responsibility रिस्की आहे. वाटायची. बरोबर आहे. म्हणून पालक पण आमच्याबरोबर असायचे. मग पालकांच्या आम्ही तिथे स्पर्धा घ्यायचो. हो. त्या पालकांना सुद्धा इतकी मजा वाटायची. हो. आणि मग त्यावेळेस सगळ्या मुलांना दुसऱ्या टीचर त्या मुलांना तिथे रमवायच्या. म्हणजे अच्छा. पालक पण इकडे फ्री आपल्या याच्यामध्ये मला हे आठवतंय बाई, करायचं. एक गेम आमच्या वेळी असा होता की पिनेत पिन हा. अडकवायची हो. होती. एवढी मज्जा आलेली. आणि मेन म्हणजे तुम्ही पण त्या सगळ्यामध्ये खूप छानरित्या सहभागी व्हायचात. हो. आणि बाई मला आठवतंय ट्रिपला तुम्ही स्पेशली आम्हाला तुम्ही आणलेली इडली चटणी दिली. हो. मी तेव्हा आवर्जून सांगितलेलं की अशी चटणी एवढी छान, आणि त्या इडल्या इतक्या मऊ मस्त मऊ. होत्या की बरोबर. मुलांनी हेल्दी फूड खावं, हो. हाच तुमचा त्याच्यामध्ये हो, हेतू हो. होता. आणि शक्यतो आम्ही कधीही बाहेरचं काही कुठल्याही मुलांना सणांना कधी बाहेरचं विकत आणून दिलं नाहीये. म्हणजे गुरुपौर्णिमेचा प्रसाद असू देत किंवा काही असू देत, किंवा आपलं दहीहंडीच्या आपण लाया बिया करायचो, ते नवरात्राचं. सगळं आम्ही मग बाई घरात- दहीहंडीला वगैरे कसं करायचं सेलिब्रेशन? म्हणजे असं दहीहंडी हो लावायचा? हो, अगदी अच्छा. दहीहंडी लावायचं. कृष्ण राधा होऊन मुलं छान नटून थटून यायची आणि मग गाणी लावायचो आम्ही. अरे मग वा. त्याच्यावर मुलं, आम्ही नाचायचो, मुलं पण नाचायची. आणि मग ती दहीहंडी फोडली जायची. खूप मजा यायची. मुलं पण खूप एन्जॉय करायचे. आणि मग थोड्या नंतर मग जरा एंडला आम्ही पालक आल्यानंतर मग त्यांना यायचो, मग चला आपण जरा ह्याच्या फेर भोवती धरूया. फेर धरून किती आपण छान. नाचूया. आणि भोंडला त्यामुळे पण करायचं म्हणजे भोंडला भोंडला असायचा. पण करायचं. म्हणजे नुसताच अभ्यास नाही हा. तर सर्वांगीण विकास हो, हो. इथे घडत होता. की त्यांना आपल्या सणांची माहिती, की सण का साजरे करायचे. हो. मग बाई तुम्ही आधी गोष्ट पण सांगत असाल हो, ना, हो, की हे अगदी. का आपण करायचं. प्रत्येक वेळेला. हो, मग तशी दसऱ्याची काही स्पेशल गोष्ट आहे का बाई? दसऱ्याची म्हणजे रामाची. रावणाचं तर आपण हो, माहितीच हो, आहे. ते. त्यामुळे ते गोष्टी ऐकायला मुलांना तो खूप आवडायच्या. खूप आवडायच्या. आणि मग अशा छोट्या छोट्या, आणि त्याच्यातनं थोडं त्यांना काहीतरी आपल्याला म्हणजे आपण नवीन म्हणतो ना, सांगता extra. येईल की हे काय, याच्यातनं काय शिकलोय आपण असं, Moral, किंवा ते थोडक्यात. मॉरल म्हणतात ते. तसं तसं ते मुलांना थोडंसं ते कळायचं. आणि मग खूप त्यांना मजा वाटायची. दसऱ्याला आम्ही पाटीपूजन सगळं करायचो. आणि दसऱ्यानंतर जी मुलं मोठी आहेत त्यांच्याकडनं आम्ही थोडं रायटिंगची सवय त्यांना व्हावी, कारण मोठ्या शाळेत बरोबर. गेल्यावर लगेच रायटिंग बरोबर आहे. असायचं. त्यामुळे ते सगळं पुस्तकं, वह्या, हे ते व्यवस्थित ठेवून आम्ही त्या प्रत्येक मुलाकडनं त्याची पूजा करून घ्यायचो. आणि मग ते पण पालकांना पण खूप आवडायचं की आपल्या मुलाचं म्हणजे जी सुरुवात आहे ती ती सुद्धा एवढी खूप छान छान होती आहे. आणि मग मुलांना शिकवायचो, डॉट डॉट काढून ठेवायचो. या डॉटपासून या डॉटपर्यंत काढ, या डॉटपासून या डॉटपर्यंत काढ. आणि ती काही मुलं तर खूप छान काढायची, अगदी व्यवस्थित काढायची. आणि ज्यांना थोडं जमत नसेल त्यांना थोडं हात धरून सपोर्ट द्यायचा. पण त्यांनाच जे काय करायचं असेल, स्टँडिंग असू देत, स्टँडिंग लावून असू देत, हे त्यांनाच आम्ही धरायचं. फक्त हाताला थोडा थोडा असा support सपोर्ट देऊन. द्यायचा. एक आणि थोडा मग त्याला technique. सांगायचं, घे आता या डॉटपासून या डॉटपर्यंत ये. की ती पण मुलं मग छान म्हणजे ते शिकायला प्रोत्साहन. लागली. म्हणजे खरं म्हटलं तर हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे की बाई प्रत्येक जण सारखा नाहीये ना. एखाद्याला काही गोष्ट कमी येत असेल, हो, हो. एखाद्याला जास्त येत खरंच आहे. असेल, पण आपण त्यांच्यामध्ये भेदभाव न ना, करता, बाईंनी बरोबर. कशी छान ट्रिक सांगितली आहे की एखाद्याला येत नसेल हो. तर आपण त्याला एक मदतीचा हात पुढे करू. हो, हो. फोर्स नव्हतं करत की तू हे केलंच पाहिजे असं नाही. कारण ती छोटी छोटी मुलं असतात, त्यांना फोर्स करून मग त्याची गोडी कमी होईल ना. मग बरोबर आहे. आणि मूड नसतो मुलांचे. हा. परत मूड असतात. मूड काही असतात. वेळेला मूड असतील तर एकदम खूप व्यवस्थित सगळं करतील. काही वेळेला मूड नसेल तर मग हे. आणि मुलं सुद्धा सगळं घरातलं, आज आम्ही मॉलमध्ये गेलो, आज आम्ही कुठे काय खाल्लं, आम्ही काय आज केलं, आमच्याकडे कुठे नवीन केलं, टीव्ही घेतला आहे सगळं. म्हणजे हे घरातलं सुद्धा ते आमच्या बरोबर सगळं असं Share छान करायचे. शेअर करायचे खरंच मुलं. म्हणजे ते हो. प्रेम बाई तुम्ही त्यांना हो. दिलेलं. म्हणजे कदाचित ते आई बाबांना घरी येऊन सगळं सांगणार नाहीत, पण ते हो. तुम्हाला सांगायचे, कारण ती अटॅचमेंट हो. तुमच्या बरोबर त्यांची निर्माण हो. झाली. म्हणजे नवीन, आम्ही साडी नवीन असले तरी आज टीचरची नवीन साडी आहे, अरे वा. सुद्धा त्यांचं लक्षात म्हणजे टॉप टू बॉटम आज टीचरने काय घातलं होतं इतकं त्यांचं लक्ष असायचं. म्हणजे आपल्याला वाटतं पण लक्ष नाही, पण बरोबर त्यांचं हो. आणि आज टीचर छान छान दिसत होते दिसताय. असं हे पण घरी जाऊन म्हणजे सांगायचे. आपल्याला अपेक्षा नसते की इतक्या छोट्या मुलाकडनं ही अपेक्षा, पण ते बरोबर सगळं म्हणजे करायचे. कौतुकाची थाप हो, टीचर्सना पण मिळत होती. हो, हो, म्हणजे त्यांना अगदी. माहिती की बाई जसं आपल्याला अक्षर चांगल्याला म्हणणार आहेत तसं आपण पण म्हणायला पाहिजे. हो. म्हणजे आपण म्हणतो ना ग्रहण शक्ती, की हो. मुलं तुम्हाला बघून शिकत होती बाई, हो. की तुम्ही कसं वागताय. म्हणजे नकळतपणे ते शिकतात ना या हो. गोष्टी. हो किती ना. छान. आणि बाई मग सांस्कृतिक कार्यक्रम कसे बसवायचा, तुम्हीच बसवायचा? हो हो. ही तर खूप आम्ही मजा असायची, खूप.
आम्ही एक महिनाभर अगोदर सगळं चालू करायचं, गाणे सिलेक्ट कसे करायचे हां. मुलांच्या दृष्टीने. बरोबर. आणि मग माझी मुलगी राखी हां. ती डान्सर आहे, अरे तिचे वा. डान्स क्लासेस आहेत. अरे वा. त्यामुळे ते आणि जावई ते दोघंही आम्हाला, अमित पाटील ते दोघेही आम्हाला थोडं सांगायचे की काय हं, step करून. गाणी सिलेक्शन करून द्यायचे, किंवा आम्हाला आता 2 ते 2.5-3 मिनिटापर्यंतच एखादं गाणं बरोबर आहे, लागायचं. बरोबर. मग ते एडिट करून देणं, त्याच्यावर आम्हाला सोप्या सोप्या ॲक्शन सांगणं, हे ते आम्हाला पण गाईड करायचे आणि मग आम्ही मुलांकडनं करून घ्यायचो बाई, ते. किती 30 वर्षांचा हा प्रवास हो. होता की 30 वर्ष 30 गॅदरिंग हिट तुम्ही हो. सक्सेसफुल हो. केलेली आहे. हो, हो. आणि मेन म्हणजे बाई फॅमिलीचा जो घट्ट सपोर्ट होता. हो. म्हणजे मला माहितीये दोन्हीही सर हो. कुठल्याही कार्यक्रमाला अगदी. आवर्जून उपस्थित हो. असायचे. हो. मग ते कशी मदत करायचे दोघं तुम्हाला? नाही, खूपच म्हणजे सांगते ना, फॅमिलीचा सपोर्ट हा आमचा होताच. म्हणजे इव्हन आमचे सासरे एवढे बेड रिडन होते ना, हा. तरी सुद्धा ते सुद्धा आम्हाला कधीही त्यांनी कुठल्याही गोष्टीत अडवलं नाही, काही नाही. आणि आम्ही सुद्धा शाळा सुटल्यानंतर आम्ही ज्यावेळेस वरती जायचो त्यावेळेस तोपर्यंत ते थांबायचे, आमच्या बरोबरच जेवायला बसायचे हे ते. कसं? आणि फॅमिलीचा सपोर्ट तर खूपच होता. म्हणजे माझे मिस्टर सुद्धा जी सगळी बाहेरची कामं होती ना, ती मी कधीच केली नाहीये, ती सगळी ते करायचे. आणि त्याच्यामुळे सपोर्टला आम्ही घरात दोघीचं असायचोच. आणि आमचे दीर पण असायचे. आणि काही लागलं तर मग मुली थोड्याशा मदतीला असायच्या, पण आम्ही 4 जण असल्यामुळे आम्हाला शक्यतो कोणाची मदत लागली नाही कधी. पण फॅमिलीचा सपोर्ट खूपच आम्हाला छान होता. सासऱ्यांचं म्हणजे सासू सासरे. आजारी होत्या, पण सासऱ्यांचं म्हणजे खूपच कधीच त्यांनी असं हे केलं नाही की हे करू नका ते करू नका, असं कधीच नाही. हो ना. आणि Support कधीच खूपच. हो हो म्हणजे बाई कसं असतं की ते अशी स्वतः येऊन काही मदत करत नव्हते, पण मानसिक अगदी, दृष्ट्या तो अगदी. खंबीर Support, सपोर्ट दिलेला. हो. नाही, की एक बरोबर. कौतुक की मला हो. माझ्या सुनांचं कौतुक आहे. अगदी हो. म्हणजे खूपच कौतुक ते होतं आणि हो. कुठल्याही गोष्टीमध्ये ते तुम्ही येईपर्यंत हो. वाट बघायचे. हो. तर हे व्हीलचेअरवर ते असायचे, म्हणजे- व्हीलचेअरवर मग गॅलरीत येऊन अच्छा. थांबायचे. मग ते छोटी छोटी मुलं घरी जाताना म्हणजे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ते इतकं आवडायचं. पाहायला. छोटी छोटी मुलं घरी जातायत. जातात आई बरोबर हात धरून. आणि ते पेरेंट्स जे असायचे ना, त्या एकमेकींचं त्यांची इतकी मैत्री हो व्हायची की ना. अक्षरशः 1-1 तास खरं. त्या बाहेर. खरंय आणि बाई. बाकीच्या नर्सरीत काय असायचं की दारं खिडक्या बंद करतात. हो, तसं आम्ही आत काही कधीही दिसायचं केलं नाही. हो. बरोबर. हा, आम्ही कधीच केलं नाही. दारं खिडक्या कायम उघड्या. तुम्हाला एक तर मुलगा म्हणाला, आई बघायची आई बघायची. मग त्या आईला सांगितलं तू एकदा बघ, आई आहे इथे बसलेली. बसलेली, हो. कारण खरंय. मुलांना आईला सोडून पहिल्यांदाच पहिल्यांदा. थांबलेले असतात ना. खरंय म्हणजे आम्ही बाई. कधीच त्यामुळे आणि दारं खिडक्या बंद नाही केल्या. आणि घरातलं विश्व सोडून मुलं ज्यावेळेस बाहेर पहिल्यांदाच येत असतात, त्यामुळे त्यांना तेवढं सिक्युअर वाटलं वाटलं पाहिजे. पाहिजे. आणि ती सिक्युअर जोपर्यंत त्यांना वाटत नाहीत ना, तोपर्यंत मुलं मग रडत राहतात. पण नशिबाने माझ्याकडे 8 दिवसाच्या वर कधीही कोणी रडलं मुलं रडली नाहीत. म्हणजे ते सुरुवातीला त्यांना वाटायचं, पण एकदा त्यांना कळलं की नाही, आपण इथे सुरक्षित आहोत, आपल्याला काही म्हणजे इथे सेफ्टी हां, फिलिंग त्यांना हां. आलं की ते अगदी छान अगदी तिथे इथे राहायचे. आणि मग घरी जाताना रडायचे, नाही जायचं म्हणून. घरी जायचं. हो, घरात इथेच बसायचं. किती काही छान. काही वेळेला तर पालक म्हणजे आमच्याकडे त्यांच्या दुधाच्या बाटल्या दुपारी झोपायच्या काय असायच्या त्या आमच्याकडे द्यायच्या. ती मुलं 4 वाजेपर्यंत आमच्या घरात वरती असायची, अच्छा. शाळा बंद झाली की. आणि मग ते आमच्याकडे खेळायचं मूल, आणि मग ते पालक आल्यानंतर मग त्यांना घेऊन यायचे. म्हणजे नाईलाज इतकं असतो सुद्धा घरी जायचं. किती म्हणजे प्रेम खूप त्यांना आज जॉय ते. नर्सरीने म्हणजे अगदी नाव सार्थ केलेलं आहे. जॉय नर्सरी, हो. आनंद देणारी नर्सरी. बाई, जेव्हा नर्सरी बंद करायला लागली तेव्हा थोडंसं वाईट वाटलंच असेल, हो, पण नक्की, काळानुसार नक्की. काही आपल्याला बदल करायला लागतात. हो, म्हणजे काळ बरोबर. जसा पुढे सरकतो, आता हो. तुमची नात आहे, हो, तर हो. तिला दोघी मिळून एकदम छान ट्रेनिंग देत आहे असं मला वाटतं की आता ती तुमची जॉय नर्सरी आहे. हो, खरंच आता आहे, 24 खरंच आहे. तासाची जॉय नर्सरी आमच्याकडे इराकडे. खरंय. ते प्रेम आता तुम्ही तिच्यामध्ये बघत असाल. हो, हो. मग आज आता सगळी जी मोठी झालेली मुलं आहेत ती तुम्हाला भेटल्यावर त्यांची रिॲक्शन कशी असते? अरे बापरे, ते तर कुठेही रस्त्यात कुठेही बेसू देत, पहिल्यांदा पाया पडणार. अच्छा. ते तर त्यांचं असतंच. आणि आंटी कशी आहे काय ते मी टीचर म्हणायला नाही सांगायची, मी आंटी म्हणायची. अच्छा. त्यामुळे त्या मुलं मला आंटी रेखा म्हणून आंटी. देतात. आणि रेखा आंटी. हो. सुरेखा नाव माझं फार म्हणजे कागदोपत्री जास्त आहे, बरोबर. पण मी रेखा आंटी म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे ते मुलं अजूनही भेटले की, अजूनही कुठेही भेटू देत, फोन करून बोलतात.
भेटले की त्यांना ते इतका आनंद होतो, म्हणजे पालकांना तर होतो, मुलांना पण खूप होतं. म्हणजे काही आमचे मुलं आता फॉरेनला आहेत, हां. पण ते पालक भेटल्यानंतर लगेच फोन लावतात. थांबा मी त्याला फोन लावून देते, तुम्हाला भेटू देत त्याला पण किती खूप आनंद आनंद होईल. आहे, हां. आणि मग हे पाहिल्यानंतर अरे काय आपण आयुष्यात खूप कमवलंय. पैसा तर काय सगळे कसंही कमवत असतात, अगदी पण बरोबर. हे जे आम्ही कमवलंय त्या आमच्या आयुष्यभराची आम्हाला शिदोरी. आणि आमचं म्हणजे असं कमर्शियल हेतूने आम्ही कधी चालवली नाही किंवा अशी भरमसाठ फी घेतलीये किंवा कधीच असं नाही. कधीच केलं नाही. आणि विषयाने कोणत्याही पालकांनी म्हणजे असं फसवलं नाही किंवा फी बुडवली वगैरे असं कधीच कधीही झालं नाही, 30 खरंच. वर्षात कधीच नाही. सगळे पेरेंट्स पालक पण खूप आम्हाला खूप छान मिळाली. बाई, एक अनुभव तुम्ही सांगितलेलात की जेव्हा आपल्या शाळेला 25 वर्ष हां, पूर्ण हो. झाली तेव्हा पालकांनी काहीतरी स्पेशल सेलिब्रेशन केलेलं, ते पण बाई सांगा ना. हो, एक तर आम्ही असं हे पुस्तक छापलेलं होतं जॉय नर्सरीचं म्हणून, आणि याच्यामध्ये आमच्या सगळ्या मुलांचे छोटे मुलांचे फोटो आहेत. जे काय आम्ही सेलिब्रेशन केलेले होते त्याचे सगळे फोटो आहेत. आणि आम्ही दर गॅदरिंगला आम्ही काय करायचो की 10वीला 12वीला म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जी आपल्या शाळेतली मुलं आहेत ती कुठे पुढे आलेली आहेत, नाविन्य त्यांना मिळवलेलं माझी आहे. विद्यार्थी त्यांना बोलून आम्ही त्यांचा सत्कार करत अरे, किती असायचो. छान हे दर संकल्पना. म्हणजे गॅदरिंगला आम्ही करत असायचं. असायचो. ओके. आणि मुलं सुद्धा पालक सुद्धा काही झालं की नाही पहिल्यांदा पेढे आम्हाला द्यायला यायचे खरंय. की तुमची सुरुवात आहे, इथून तुम्ही आम्हाला आमच्या मुलांना घडवलंय, त्यामुळे पहिलाच मान तुमचा म्हणून आमच्याकडे पहिल्यांदा यायचे. त्या अगदी. पुस्तकात म्हणजे पेरेंट्सचे पण म्हणजे रिव्ह्यूज आहेत Reviews की आहेत. त्यांनी सगळं हो. सांगितलेलं आहे की कसं कसं हो, काय. हो ना. खरंच. आणि आपल्याकडे असे 1-2 मुलं अशी पण आलेली आहेत की ते म्हणजे मंदगती म्हणा, थोडं फिजिकली कमी होतं असं. त्यांना. तर ती मुलं सुद्धा ह्या मुलांमध्ये यायची. पण मला कधीही आठवलेलं नाही, म्हणजे काहींना डोळ्यांनी नीट दिसत नव्हतं किंवा काहींना हां. चालता येत नव्हतं. बाकी सगळं बॉडीज हे ते चांगले, पण एका जागी बसून असायचे. पण बाकीची मुलं त्यांना इतका सपोर्ट करायची, म्हणजे कधीही त्यांना काही मस्करी नाही मस्करी केली. नाही, काही नाही. उलट घे, खेळ, अमुक कर, असं कर. म्हणजे ते जे एक शेअरिंग केअरिंगचं ते ना, ते सुद्धा फार आम्हाला मुलांकडे किती महत्त्वाची पाहून गोष्ट आहे. वाटतं. आणि कधी कधी म्हणजे फॉरेनहून काही यायचेत ना लोक, हां. एक 2-3 महिने आता इथे राहायचंय, तर मग ते मग? मूल तर रमलं पाहिजे ना घरी इतक्या, मग ते अशी पण मुलं nursery यायची. झालेली. हो, हो. बाई, मग नर्सरीचं आपल्या डेकोरेशन कसं तुम्ही केलं ते? आय थिंक तुम्ही सगळं घरी बनवलेलं. सगळं हो. हो. वाव, किती सगळं. छान. आणि काय होतं, मी ज्यावेळेस कोर्स केला होता त्यावेळेस आम्हाला हे सगळं करावंच होतं का लागलं त्याच्यात? होतं. अच्छा. आम्हाला 7-8 अल्बम्स असे ते तयार मोठमोठे करायला. तयार करायला लागायचे. आणि मग त्या अल्बमचा मी आता इथे उपयोग करून घेतला म्हणजे अगदी होता. मुळारंभ आपण म्हणतो हो. ना, सगळं काही तुम्ही त्याच्यासाठी अगदी मनापासून ते वेचलेलं. केलेलं, हो. एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल कधी होतो की जेव्हा आपण आपल्या पूर्ण मनापासून ती गोष्ट बरोबर, करत असतो. आणि बरोबर. मला असं वाटतं तुम्ही दोघींनी खरंच अगदी छान पिढी घडवण्याचं काम केलेलं आहे की मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्यावर जे संस्कार नकळत घडतात हो. ते आयुष्यभरासाठी ते जतन करत असतात. बरोबर. आणि त्यातनं त्यांचे चांगले विचार, सत्सद विवेक बुद्धी जागृत होत असते हो. की हे मी काम करतोय ते बरोबर आहे का, बरोबर. मी हे केलं तर माझ्या बाईंना काय वाटेल, हो. की मी हे काम करू की नको करू. हो. हा एक जो बरोबर. रिस्पेक्ट तुमच्याविषयी हो. त्यांच्या मनात निर्माण झाला अगदी, अगदी. तो अगदी यथार्थ आहे. आणि बाई, खूप छान वाटतंय की तुम्ही एवढं सगळं म्हणजे 30 वर्ष सातत्याने हे केलेलं हो. आहे. आणि अशा नवदुर्गा आज आपल्याकडे आलेल्या आहेत, तर मला खूप आनंद होतोय. आणि बाई, आणि म्हणजे आम्ही तर दोघी आहोत, पण आम्हाला सपोर्ट करणाऱ्या आमच्या ज्या सहशिक्षिका होत्या हा, हो, त्यांचं पण तेवढंच कौतुक आहे. हो. की म्हणजे हो. सपोर्ट स्टाफ पण असतो हो, की हो. म्हणजे मावशी एक असायच्या, मला हो, आठवतंय. भागा मावशी, हां. भागा आजी आम्ही ते म्हणायचो त्यांना. मुलं अजूनही कुठेही ती दिसली तरी मोठ्यानं हाक मारून हो. भागा आजी करतात. आणि तिला सुद्धा इतकं ते खूप म्हणजे आपल्याला मुलं हे ओळखतात आणि ओळख देतात. किंवा इतर बाकीच्या टीचर्स सुद्धा कधीही कुठेही भेटल्या, म्हणजे विद्या साने होती, आरती काणे होती, वंदना पाठक होती, नंतर सुरुवातीच्या काळात अर्चना भट, असे सगळे होते, बर्वे. ज्योत्स्ना बर्वे, ह्या अच्छा. अशा. आणि कधीही त्यांनी म्हणजे पैशाच्या बाबतीत कधीही त्यांना काही अपेक्षा ठेवली नाही. प्रेम. इव्हन शेवटचे 2 वर्ष थोडं आम्ही नुकसानीत जरी काढलं तरी त्यांना ते दिसत होतं. त्यामुळे होते आम्हाला तुम्ही एकही पैसा देऊ नका, आमचा वेळ खूप छान जातो, आम्हाला खूप आनंद मिळतो, पण आम्ही येतो म्हणून. आणि मग मलाही त्यांना असं नाराज करणं बरोबर बरं नाही वाटलं नाही. असं म्हणजे हे ते आजारी असल्या तरी त्या
एक तर टीचर विद्या टीचर ती लांब राहायची ब्रह्मांडाला, पण तरी हो. ती यायची. तिला खाली बसता येत नव्हतं. म्हटलं अगं तू खूप स्टूलवर बस. तेव्हा मला असं कसतरी येतं. म्हटलं काही वाटू नको. बरोबर. हो. तब्येत पण महत्वाची हा. आहे. हो तेच आणि ना. मुलांमध्ये आलं की आपण आपलं सगळे काय हो. व्याधी काय असेल ते सगळं विसरून जातो. जातो. हो. असंच ते त्या विश्व वंदना वलय आहे. पाठक सुद्धा त्या सुद्धा डोंबिवलीहून येत होत्या. अच्छा. म्हणजे हो मला जो सगळं मिळालं हा. ते लोक इतके मला आयुष्यात खूप छान मिळाले. त्यामुळे म्हणजे एक प्रकारची आपल्याला पण एनर्जी बाई, वाटते, कसं आहे सगळं माहितीये हे का, वाटतं ना. तुम्ही जे दुसऱ्यांना दिलंयत ना ती हो. एनर्जी तुम्ही डेव्हलप केली आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे कायम पॉझिटिव्हच येणार आहे. आणि रेखा टीचरचे काही सुप्त गुण मला कळलेले आहेत की बाईंचा असा स्पेसिफिक असा त्यांचा युट्यूब चॅनल हा, आहे की हो. त्या अशा मस्त हेल्दी रेसिपी करून तिथे अपलोड करत हो. असतात की मुलांना आता डब्यात द्यायची काळजी नाही. बाईंचा हो. चॅनल बघायचा आणि नवीन रेसिपी काही हवी असेल तरी बाईंना तिथे मेसेज करायचा की बाई ह्याची रेसिपी पाठवा. ट्रेजर सुरेखा ट्रेजर का? हो. मग बाई त्याची कशी तुम्हाला आवड निर्माण झाली? काय झालं करोनामध्ये हं. सगळेच घरात होते हो. आणि आमच्या सुनेलाही त्यावेळेस ती प्रेग्नंट होती. अच्छा. आणि मग त्यामुळे काहीतरी वेगवेगळं मी सगळं करत करत होती. होतात. मग माझी राठी मुलगी ती म्हणाली आई तू असं सगळं करतेस तर तू तुझं चॅनल कर. क्या अगं बात. म्हटलं मला त्याच्यातलं काही ओम ठोम माहिती नाहीये म्हणजे म्हणजे कसं कसं काय करायचं? करायचं म्हणजे मला मग? पण काही नाही शूटिंग माझे मिस्टर घेतात क्या अजूनही बात, मस्त. आणि एडिटिंग मुलगी करते. छान. फक्त त्यामुळे काय होतं तिला जसा वेळ मिळेल तसं त्यानुसार. जरा हा. त्यामुळे आमचे व्हिडिओ काही काही वेळेला पाठवायला थोडासा वेळ वेळ जात होतो. असतो. बरोबर आहे. पण मग ते जे सगळं एक एक मी करत गेले त्यामुळे घरातल्यांनाही खायला मिळायचं आणि वेगवेगळं तुमच्या काहीतरी. विद्यार्थ्यांना पण. हो. आणि आमची चंगळ आहे. हो, आम्हाला नक्की. सारखे नवीन नवीन पदार्थ. पदार्थ खायला. आणि हो. आणि आईचं प्रेम म्हणजे आपण म्हणतो ना कोण आपल्यासाठी अन्न तयार करतंय हो. हे सुद्धा अगदी. खूप महत्वाचं असतं. महत्वाचं असतं, कारण खरंच आहे. आहारातनं मनाची निर्मिती होत हो, असते. हो. आणि जर शरीर निरोगी हवं असेल ना खरंच. तर मन पण निरोगी हवं. मन आनंदी हो. असलं की तब्येत सुद्धा उत्तम हो, राहत हो. असते. खरंच, म्हणजे खरंच. तन्वीशता वापरतात तेव्हा पेशंट आवर्जून सांगतात हो. की तन्वीशता घेतल्यावर आम्ही फिट का असतो कारण आमचं मन आनंदी आनंदी. राहतं. खरंच आणि बाई तुम्ही योगासनं पण शिकवता. हो, कारण हो. उंची वाढणं हा आजकाल पालकांसाठी खूप मोठा प्रश्न हो, हो. असतो. आणि मला आठवतंय बाईंची कायम नोट येते की शिबिर आहे हो. योगासनांचं तर तेही कायम असतं का बाई? हो हो मी तसं गेली 17 वर्ष घंटाई मित्र मंडळ जे आहे हां. त्यांच्या तिथे मी योग शिक्षिका म्हणून 17 वर्ष आम्ही ऑनररी तिथे मी शिकवायला जाते. अच्छा. आणि मग त्याच्या अंतर्गत आमच्याकडे उंची वृद्धीचे एप्रिल आणि मे मध्ये कारण मुलांना इतर वेळेला सुट्टी नसते, वेळ वेळ नसतो नसतो. त्यांचे क्लासेस येते बरेच काय 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 असतात. त्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये आम्ही 2-2 आठवड्यांचे असे शिबिरं घेतो आणि त्याचे रिझल्ट्स आम्हाला इतके छान येतात की ते मुलांची उंची 2 इंच काहींची 3 इंच म्हणजे हे 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर वाढते. काही काहींची 4 सेंटीमीटर पर्यंत सुद्धा वाढते. म्हणजे योगासनांचा इतका हो. मूलभूत आणि असा योगासनं घटक बेस्ट आहे. सगळं हो, हां अच्छा. कुठलेही सप्लिमेंट तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही देत नाही. फक्त मुलांकडनं जे प्रकार आहेत सगळे ते चांगले घेणं. करून घेतो आणि फक्त त्याच्यावरच आमच्या मुलांची ही उंची वाढत असते. खूप, आणि खूप आम्हाला छान. खूप रिस्पॉन्स छान येतो. आम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आमचे तिथे ते वर्ग क्लास पण असतात. घेतले जातात. छान. आणि जवळजवळ 100-125 मुलं आमच्या त्या शिबिरांना सेंटरला आहे. येत असतात. हो बाई आता जाता जाता काही 2 प्रश्न असे की आजकाल पालक त्यांच्या कामामध्ये खूप व्यस्त आहेत. हो म्हणजे त्यांना खूप इच्छा आहे की माझ्या मुलाला मला हे शिकवायचं आहे तर त्यांनी ह्याची म्हणजे आपण काय म्हणतो कशी जोडणी करावी. म्हणजे घरी पण वेळ द्यायचा आहे त्या स्त्रीला तिचं करिअर पण Career घडवायचं पण आहे असतं. तिच्या हो. मुलांना हेल्दी फूड पण तिला द्यायचं आहे. मग हे कसं तिने जोडणी करावी असं तुम्हाला वाटतं? आणि मोबाईलचा अतिवापर हा मुलांनी टाळण्यासाठी काही तुम्ही युक्त्या सांगाल का की हो. त्यांनी ह्या गोष्टी कराव्यात? म्हणजे पाहिली आपण जसं म्हणतो की संवाद हा फार कमी कमी होत चाललेला आहे. तर माझं असं सगळ्या पालकांना असं मला सांगायचं आहे की तुम्ही काय करा की तुम्ही मुलांशी खेळा त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्याशी बोलता बोलता खेळता खेळता त्यांना थोडा तरी वेळ तुम्हाला द्यायलाच पाहिजे. आणि तो देताना तुम्ही काय करा की त्यांचे जे सुप्त गुण आहेत ते आपोआप तुम्हाला काय कळतील आणि त्या सुप्त गुणांना तुम्ही वाव देण्याचा प्रयत्न करा. आपोआपच काय होतील आणि सारखा तू अभ्यास कर हे न म्हणता तुम्ही अगोदर त्यांच्याशी खेळून हे ते करून आणि मग चला आता आपण थोडा अभ्यास करूया का असं म्हटलं तो मुलगा आनंदाने अभ्यासाला बसणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे मुलांसाठी तुम्ही
वेळ हा थोडा अगदी तुम्ही अर्धा तास जरी दिलात ना तरी त्या मुलांमध्ये काय होती, आपुलकी निर्माण होते. अरे आई आपल्याला वेळ देते, आई आपल्याशी बोलतीये आणि आपल्याला जे काय पाहिजे हे आई आपल्याकडनं म्हणजे आपल्याला मुलांकडनं आपोआपच करून घेता येतं काय एक मुलांकडनं. ट्युनिंग त्यांच्याशी हा, ते जोडता आलं बरोबर, पाहिजे. बरोबर. की त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याशी शेअर केल्या हा, पाहिजे. शेअर केल्या आणि पाहिजे. थोडे मोठे असत त्यांचा कल बघून तुम्ही त्यांना त्याप्रमाणे शिक्षण देण्याचं हे करा, की फोर्स करू नका की हेच तू केलं कर. पाहिजे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच असं नाही, त्यांच्या आवडीनुसार. हा, त्यांच्या आणि आवडीनुसार. मोबाईल कमी करण्यासाठी बाई काय युक्ती आहेत ह्याच हो. का अजून तेच मी काही? म्हटलं ना की खेळ खेळ. मुलांशी तुम्ही खेळत राहा. किंवा आता तुम्ही स्वयंपाक करत असता, प्रत्येक वेळेला आपण हो. काही खेळत बसत नाही. मग स्वयंपाक करता करता त्याला थोडंसं आपण बोलण्यात गुंतवायचं, किंवा बघ बरं तुला हे जमतंय का, बटाटे सोलता येत आहेत का, अरे अमुक वा. करता येतंय का, किंवा बघ मग काही काही वेळेला ते सुद्धा म्हणतात आई मी पोळी लाटू का, मग त्या एक गोळा त्याला द्यायचा, बघ काही का होईना त्याचा की शेप त्यातनं कुठला नाही. संवादाला हा. निर्मिती होते. हा, आणि एकीकडे आपण त्यांच्याशी बोलत राहिलं की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स सुद्धा मुलांमध्ये निर्माण होतो. जॉय म्हणजे नर्सरी मधनं जी मुलं बाहेर पडली आहेत त्यांच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की सर्वांगीण विकासाची सुरुवात बाईंनी त्यांच्यामध्ये रोवलेली आहे. आणि बेसिकली त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स भरलेला असतो की हो. हे तुम्ही करा आणि हे तुम्हाला जमणार आहे. हो. म्हणजे आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह अफर्मेशन बरोबर. खूप महत्वाची ते आहे. महत्वाचं. मोठ्या खूप. शाळेत गेल्यावर त्या मुलांना बक्षिसं मिळतातच स्पर्धेमध्ये, कारण इकडून त्यांची सुरुवात झालेली असते ना. सुरुवात झालेली आणि मग बक्षीस मिळाले की टाळ्या वाजवणार, आपल्याला सर्टिफिकेट मिळणार, ते स्पोर्ट्सच्या ते मेडल्स मिळतात, की तो आनंद हा. वेगळा असतो. वेगळं असतं. म्हणजे जसं विजयाचा आनंद लुटता येतो हा. तसं अपयश सुद्धा पचवता यायला हवं हो. हे आपल्याला जॉय नर्सरी मधनं कळतं हो. असं मला वाटतं. आणि बाई जाता जाता एक आपण रॅपिड फायर खेळणार आहोत की मी बरं. असा एक शब्द विचारणार आहे, दोघींना 2-2 शब्द, की त्याच्यामध्ये तुम्ही त्यावर एक वन लाईनर सांगा फक्त, की काय त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य वाटतो. प्रज्ञा टीचर पासून सुरुवात करते की बाई वेळ वेळ आणि पाणी आणि पर्यावरण याचा तुम्ही सांभाळ करा, त्याचा दुरुपयोग करू नका, ते वाचवा. ते परत येणार नाहीये. हो. वेळ एकदा गेली की गेली, ती संधी त्यामुळे सोडू ती नका. संधी सोडायची नाही. आणि बाई संस्कार संस्कार पहा, आपला आता संस्कार आपण लहानपणापासून मुलांवर खूप घडवण्याचा प्रयत्न करत असतो. संस्कारी मूल व्हावं हे तर प्रत्येक आईलाच वाटत असतं. पण शरीर, मन आणि आत्मा यांचं जे शुद्धीकरण आहे ना ते संस्कारामुळे होत असतं. किती छान. आणि हो, आणि ते संस्कारामुळे काय होतं की त्या एका ठराविक दिशेने चालायचं कसं, किंवा एका वाटेने तुम्ही कसं जा, त्याच्यावर तुम्ही ज्यावेळेस त्यांना सांगता त्यावेळेस त्या मुलांवर बरोबर योग्य संस्कार होत असतात. आणि बाई तुमच्यासाठी दुसरा शब्द म्हणजे संयम. म्हणजे पालकांनी ठेवायला पाहिजे जास्त हा. संयम. हे फार पेशन्स महत्त्वाचं खूप आहे. महत्वाचा हो आहे. ना. कारण घरात एकच मूल असतं आणि त्याने त्याला सगळं आलंच पाहिजे, हे अपेक्षा तुम्ही करू नका आणि स्वतःवर संयम ठेवा. आणि बाई धैर्य. धैर्य म्हणजे पाहता आयुष्यात आपल्याला ते इतके कठीण प्रसंगांना तोंड द्यायचं असतं पुढे, आणि त्याच्यासाठी म्हणजे आपलं मन कसं पाहिजे, आमच्या योगाच्या भाषेत मी तुम्हाला हो बाई, सांगते की जरूर. आपलं मन कसं हे स्ट्रॉंग पाहिजे. आणि आपलं मन जोपर्यंत आपलं मन स्थिर, शांत आणि स्ट्रॉंग नसतं तोपर्यंत आपल्या हातून काही होत नाही. पण ते एकदा का तुमचं मन स्थिर शांत असेल की तुम्ही जीवनात कुठलीही तुमची अडचण येऊ देत त्याला तुम्ही धैर्याने तोंड देऊ शकता. हे अगदी मी तुम्हाला बाई सांगू इतकं शकते. छान सांगितलंय. म्हणजे दोघींनीही या 4 शब्दांची जी उकल केलेली आहे मला खूप आवडली. बाई आज तुम्ही इथे स्पेशली आलात त्याकरता आपल्या तन्वी अरे बापरे. हर्बल्स तर्फे एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर आहे की हो. ज्याच्यामध्ये तन्वी शता आणि वातशांती आहे, की नक्की वापरून बघा. हो. फिटनेस टॉनिक म्हणून ते आहे. ओके. आणि आपण आज Thank इथेच you. आपला कार्यक्रम पूर्ण करूया. ओम नमो भगवते ते वासुदेवाय. वासुदेवाय नमः. ओम.